नेक्स्ट क्वेश्चन बघा. पोटेन्शियल एनर्जी इज गिवन बाय U इज इक्वल टू A डिवायडेड बाय x रेस टू 12 मायनस B डिवायडेड बाय x रेस टू 6. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x फॉर विच फोर्स इज 0 अँड मिनिमम पोटेन्शियल एनर्जी इज देअर. म्हणजे फोर्स 0 कधी असेल ते कॅल्क्युलेट करायचं आहे आणि मिनिमम पोटेन्शियल एनर्जी कॅल्क्युलेट करायची आहे. मिनिमम म्हणजे इक्विलिब्रियमला असणारी पोटेन्शियल एनर्जी, फोर्स 0 असतानाची पोटेन्शियल एनर्जी. तर बघा, फोर्स आपण कसं काढतो? फोर्स इज इक्वल टू असतं मायनस du बाय dx बिकॉज u इज द इक्वेशन ऑफ x. फोर्स इज इक्वल टू मायनस du बाय dx, दॅट इज मायनस d बाय dx ऑफ a इंटू x रेस टू मायनस 12 असा लिहितो, मायनस b इंटू x रेस टू मायनस 6. x रेस टू 12 न्यूमरेटर आला तर x रेस टू मायनस 12 होणार, x रेस टू 6 वर गेल्यानंतर x रेस टू मायनस 6 होणार आहे. आता डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. मायनस साइन इज आउटसाइड ॲज इट इज, कॉन्स्टंट a इज ॲज इट इज. x रेस टू 12 मायनस 12 चा डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे बघा, मायनस 12 x रेस टू मायनस 13. ओके, मायनस b ॲज इट इज. x रेस टू मायनस 6 चं डेरिव्हेटिव्ह होणार आहे मायनस 6 x रेस टू मायनस 7. ओके, सो फोर्स F इज इक्वल टू, ओके, मायनस साइन आतमध्ये अप्लाय करूया, दॅट इज मायनस ऑफ मायनस दॅट इज प्लस 12a x रेस टू मायनस 13. ओके, हे मायनस मायनस प्लस होणार आणि आउटसाइडचं मायनस म्हणजे परत मायनस होणार आहे, 6b x रेस टू मायनस 7. दिस इज द फॉर्म्युला फॉर द फोर्स. आता काय विचारलंय? फाइंड द व्हॅल्यू ऑफ x फॉर विच फोर्स इज 0. ओके, फोर्स 0 कधी असणार आहे ती व्हॅल्यू काढायची आहे. सो दिस इज अज्युम टू बी इक्वल टू 0. सो 12a x रेस टू मायनस 13 इज इक्वल टू 6b रेस टू x रेस टू मायनस 7. म्हणजे मायनस 6 जे आहे ती टर्म राईट हँड साईडला घेतलेली आहे. ओके, आता काय होणार बघा, 12a डिवायडेड बाय x रेस टू 13 करूया. x रेस टू मायनस 13 पुन्हा एकदा x रेस टू प्लस 13 केलं आणि 6b डिवायडेड बाय x रेस टू 7. 6 2s are 12. That is 2a by b is equal to, b LHS ला घेतलेला आहे, 2a by b is equal to x raised to 13 divided by x raised to काय होणार आहे, 7 होणार आहे. So therefore 2a by b is equal to काय होणार आहे, x raised to 6 होणार आहे. So x raised to 6 is equal to 2a by b असेल किंवा x is equal to 2a by b raised to 1 by 6 असताना काय होणार आहे, फोर्स इज इक्वल टू 0 असणार आहे. सो दॅट इज द आन्सर. x इज इक्वल टू 2a by b रेस टू 1 by 6. आता त्यावेळची पोटेन्शियल एनर्जी देखील काढायला सांगितली, म्हणजे फोर्स 0 असतानाची पोटेन्शियल एनर्जी म्हणजे मिनिमम पोटेन्शियल एनर्जी. ओके, तर ते मिनिमम पोटेन्शियल एनर्जी कसं काढणार बघा. पुन्हा एकदा u चं इक्वेशन लिहूया. u चं इक्वेशन काय येणार आहे, a डिवायडेड बाय x रेस टू 12 मायनस b divided by x raised to 6. So u is equal to a divided by x ची व्हॅल्यू किती आहे बघा, किंवा x raised to 6 ची व्हॅल्यू किती आहे, 2a by b. सो 2a by b ही x raised to 6 ची व्हॅल्यू आहे. मग x raised to 12 ची व्हॅल्यू म्हणजे याचा स्क्वेअर करावा लागेल, कारण x raised to 12 म्हणजे x raised to 6 चा स्क्वेअर. x raised to 6 चा स्क्वेअर म्हणजे x raised to 12, म्हणजे 2a by b चा स्क्वेअर मायनस b डिवायडेड बाय x रेस टू 6 किती आहे, 2a by b आहे. सो u इज इक्वल टू a डिवायडेड बाय 4a स्क्वेअर बाय b स्क्वेअर मायनस b न्यूमरेटरला जाणार, b स्क्वेअर डिवायडेड बाय 2a येणार आहे. सो देअरफॉर पोटेन्शियल एनर्जी u इज इक्वल टू a and a get cancel, b square by 4a minus b square by 2a. ओके, मग आता इथं सेकंड टर्मला 2 न जर मल्टिप्लाय केलं, 2b स्क्वेअर बाय 4a होणार, b स्क्वेअर मायनस 2b स्क्वेअर म्हणजे मायनस b स्क्वेअर येणार आहे, मायनस b स्क्वेअर बाय 4a. दिस इज द पोटेन्शियल एनर्जी व्हेन फोर्स इज इक्वल टू 0 असेल त्यावेळी. किंवा क्वेश्चन मध्ये अनेक वेळा विचारलं जातं की कॅल्क्युलेट पोटेन्शियल एनर्जी ऍट द इक्विलिब्रियम. तर पोटेन्शियल एनर्जी ऍट इक्विलिब्रियम या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय.
ओके. Particle moving in a circular motion, centripetal force is given by F is equal to minus K by R square. Then calculate kinetic energy, potential energy and total energy. ओके, हे कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, कसं कॅल्क्युलेट करणार बघा. इथं दिलाय सेंट्रिपिटल फोर्स FC इज इक्वल टू मायनस के बाय आर स्क्वेअर आणि सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय असतो, दॅट इज मायनस एम ओमेगा स्क्वेअर आर असतो किंवा एम व्ही स्क्वेअर बाय आर असतं ना, मायनस एम व्ही स्क्वेअर बाय आर हा सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे. ओके, हे जस्ट इक्वेट करूया. सेंट्रिपिटल फोर्स इज मायनस के बाय आर स्क्वेअर आणि सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू मायनस एम व्ही स्क्वेअर बाय आर येणार आहे. ओके, मायनस मायनस साइन कॅन्सल होईल, आर आर कॅन्सल होईल. सो के बाय आर इज इक्वल टू काय येणार आहे, एम व्ही स्क्वेअर येणार. ओके, दोन्ही साईडला हाफ न मल्टिप्लाय केलं तर के बाय 2r इज इक्वल टू काय येणार आहे, हाफ एम व्ही स्क्वेअर होणार आहे. आता हे हाफ एम व्ही स्क्वेअर म्हणजे काय असणार आहे, कायनेटिक एनर्जी. ओके, हाफ एम व्ही स्क्वेअर इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी. and therefore kinetic energy ke येणार आहे k divided by 2r. कायनेटिक एनर्जी नेहमी पॉझिटिव्ह असते, लक्षात घ्या. सो k by 2r कायनेटिक एनर्जी आलं. आता पोटेन्शियल एनर्जी कॅल्क्युलेट करूया. पोटेन्शियल एनर्जी, आता आपल्याला माहित आहे की दोन रिलेशन माहित आहे ना, फोर्स इज इक्वल टू मायनस du बाय dx असतं किंवा du बाय dr असतं. तसं पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू काय असतं, मायनस इंटिग्रेशन ऑफ काय असतं, एफ डी आर असतं, मायनस इंटिग्रेशन ऑफ एफ डी आर. सो पोटेन्शियल एनर्जी यू इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन ऑफ, फोर्सचा फॉर्म्युला दिलाय मायनस के बाय आर स्क्वेअर डी आर. ओके, तर या पद्धतीनं तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. सो मायनस मायनस गेट कॅन्सल. सो इंटिग्रेशन ऑफ काय येणार आहे, के ला बाहेर काढूया, इंटिग्रेशन मध्ये 1 बाय आर स्क्वेअर डी आर येणार आहे. सो 1 बाय आर स्क्वेअर म्हणजे आर रेस टू मायनस 2 ना, आर रेस टू मायनस 2 चं इंटिग्रेशन काय येणार, इंटिग्रेशन करताना पॉवर +1 करतो, बरोबर आहे ना. आर रेस टू मायनस 2, 1 बाय आर स्क्वेअर म्हणजे आर रेस टू मायनस 2, 1 बाय आर स्क्वेअर म्हणजे आर रेस टू मायनस 2. तर त्याचं इंटिग्रेशन काय येणार आहे, आर रेस टू मायनस 2 +1 होणार म्हणजे आर रेस टू -1 डिवायडेड बाय -1 होणार. ज्यांना डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन अजून व्यवस्थित जमत नाही त्यांनी काय करायचे आहेत, युट्यूबवर डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनचे 4-5 व्हिडिओज सेपरेट आहेत, सेपरेट प्लेलिस्ट आहे, ती बघा म्हणजे क्लिअर होईल ते. कारण डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनच्या कन्सेप्ट पटदिशी फास्ट कॅल्क्युलेट करता आल्या पाहिजेत. सो मायनस साइन येणार आहे, -1 म्हणजे मायनस येणार आणि के इंटू आर रेस टू -1 ना, म्हणजे 1 बाय आर होणार आहे. सो दिस इज द पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे कायनेटिक एनर्जी मिळाली, पोटेन्शियल एनर्जी मिळाली. आता काय करायचं आहे, टोटल एनर्जी कॅल्क्युलेट करायचं आहे. आता टोटल एनर्जी म्हणजे काय असणार आहे, टोटल एनर्जी सम ऑफ कायनेटिक एनर्जी अँड द पोटेन्शियल एनर्जी. Total energy is sum of kinetic energy and the potential energy. So therefore, total energy is equal to kinetic energy plus potential energy. So total energy is equal to kinetic energy किती, K by 2R आणि potential energy किती, -1 by, सॉरी K राहिलं इथं लिहायचं, K minus K by R. ओके, ठीक आहे. सो देअरफॉर टोटल एनर्जी येणार आहे K by 2R minus 2K by 2R लिहूया. That is total energy is coming to be, that is minus K by 2R. So this is the total energy. Because K by 2R minus 2K by 2R म्हणजे K minus 2K म्हणजे minus K राहणार. Minus K by 2R is the total energy. हा एक टिपिकल MCQ आहे, लक्षात ठेवा.
आता याच्यानंतर आपण बघूया पोटेन्शियल एनर्जी कर्व. पोटेन्शियल एनर्जी कर्व. पोटेन्शियल एनर्जी कर्व. हा पोटेन्शियल एनर्जी कर्व आपल्याला स्टडी करण्यासाठी सुरुवातीला टाइप्स ऑफ इक्विलिब्रियम आपल्याला स्टडी करावे लागतील. टाइप्स ऑफ इक्विलिब्रियम अगोदर बघूया, नंतर त्याच्यानंतर पोटेन्शियल एनर्जी कर्व बघूया. टाइप्स ऑफ इक्विलिब्रियम. टाइप्स ऑफ इक्विलिब्रियम. आता जस्ट इक्विलिब्रियम म्हणजे काय असतं? रिझल्टंट फोर्स 0. रिझल्टंट फोर्स इज इक्वल टू 0, दॅट इज कॉल्ड ॲज इक्विलिब्रियम. बरोबर आहे ना? तर टाइप्स ऑफ इक्विलिब्रियम मध्ये 3 टाइप्स आहेत. फर्स्ट इज द स्टेबल इक्विलिब्रियम. Second is the unstable equilibrium. And third is the neutral equilibrium. Stable equilibrium, unstable equilibrium and the neutral equilibrium. आता हे स्टेबल इक्विलिब्रियम म्हणजे काय असतं लक्षात घ्या. आता इक्विलिब्रियम म्हणजे फोर्स 0 हे तर क्लिअर आहे. ओके. आता स्टेबल इक्विलिब्रियम म्हणजे काय? तर a state of equilibrium of bodies such that when body is slightly displaced from equilibrium position return again to the equilibrium position. Okay, it is the state of equilibrium. It is state of equilibrium in which when body is displaced from equilibrium position. Tends to return to equilibrium. Position. That is the definition. असे इक्विलिब्रियम की ज्याच्यामध्ये बॉडी इक्विलिब्रियम पोझिशन पासून स्लाइटली डिस्प्लेस केलं आणि सोडून दिलं तर काय होतं? ते परत इक्विलिब्रियम पोझिशनला येतं. ओके, ते परत काय होणार आहे? इक्विलिब्रियम पोझिशनला रिटर्न करणार आहे. स्टेबल इक्विलिब्रियमचे काही एक्झाम्पल देतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. पहिले एक्झाम्पल आहे दॅट इज सिंपल पेंडुलम. दिस इज फर्स्ट एक्झाम्पल की जो स्टेबल इक्विलिब्रियम मध्ये असतो. हे बघा, सिंपल पेंडुलम या पद्धतीने असणार आहे. देर इज अ स्ट्रिंग, देर इज अ बॉब लाईक दिस. याला आता बॉटम मोस्ट पोझिशनला तो इक्विलिब्रियमला असणार आहे. बॉटम मोस्ट पोझिशनला काय होणार आहे? तो रेस्टला राहणार. दॅट इज द इक्विलिब्रियम. त्याला साईडला इक्विलिब्रियम पोझिशन पासून साईडला नेलं आणि सोडून दिलं. राईटला न्या नाही तर लेफ्टला न्या, सोडून दिलं तर परत काय होतो? तो इक्विलिब्रियम पोझिशनला रिटर्न करतो, येतो. ओके, सो सिंपल पेंडुलम इज इन स्टेबल इक्विलिब्रियम. किंवा सपोज अशा प्रकारे एक कॉन्केव्ह शेपचा सरफेस आहे. फॉर एक्झाम्पल सॉसर, बशी माहिती असेल सॉसर, आणि त्याच्यामध्ये आपण एक स्पियर ठेवला, स्पियर. तर तो कुठं राहणार? तर तो बॉटम मोस्ट पोझिशनला राहणार आहे. या कॉन्केव्ह सरफेसच्या बॉटम मोस्ट पोझिशनला तो स्पियर राहणार आहे. सपोज या स्पियरला साईडला मी डिस्प्लेस केला आणि सोडून दिलं तर तो परत काय करतो? बॉटम पोझिशनला म्हणजे इक्विलिब्रियम पोझिशनला परत रिटर्न येतो. तर हा काय असणार आहे? याला काय म्हणायचं? स्टेबल इक्विलिब्रियम. किंवा आणखी स्टेबल इक्विलिब्रियमचं एक्झाम्पल म्हणजे काय? स्प्रिंग मास सिस्टीम. ठीक आहे, या ब्लॉकला थोडंसं मी खाली ओढलं आणि सोडून दिलं
बघा सध्या तो इक्विलिब्रियमला आहे, म्हणजे ज्यावेळी तो ऑसिलेट होत नाही त्यावेळी तो मीन पोझिशनला असणार. मीन पोझिशन म्हणजे काय? रिझल्टंट फोर्स इज इक्वल टू 0. आता मीन पोझिशनला ज्यावेळी ही बॉडी असते त्यावेळी ती कुठल्या इक्विलिब्रियम मध्ये असणार? स्टेबल इक्विलिब्रियम मध्ये. कारण का? तर स्टेबल इक्विलिब्रियम पासून त्याला वर ढकला किंवा खाली ढकला आणि सोडून द्या, परत ते काय होतं? मीन पोझिशनला येतं, रिटर्न येतं. सो मास सस्पेंडेड बाय स्प्रिंग काय असणार आहे? स्टेबल इक्विलिब्रियम असणार आहे. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, सपोज असा मी क्वेश्चन विचारला की SHM होण्यासाठी बॉडी स्टेबल इक्विलिब्रियम मध्ये पाहिजे का आणखी कुठल्या इक्विलिब्रियम मध्ये पाहिजे? तर याचा आन्सर येणार आहे ऑसिलेशन्स होण्यासाठी बॉडी स्टेबल इक्विलिब्रियम मध्ये अगोदर पाहिजे. कारण स्टेबल इक्विलिब्रियम पासून डिस्प्लेस केल्याने सोडून दिलं तर परत ते स्टेबल म्हणजे मीन पोझिशनला येतंय आणि ऑसिलेशन्स चालू होतात. सो ऑसिलेशन्स जिथं जिथं होतंय ना तिथं जी मीन पोझिशन असते ना ती कुठली असते? स्टेबल इक्विलिब्रियम पोझिशन असते मीन पोझिशन. किंवा चार्जशी रिलेटेड सांगायचं झालं, हा प्लस चार्ज आहे, हा देखील प्लस चार्ज आहे. या दोघांना जॉईन करणारी जी लाईन आहे त्या लाईनवर आणखी एक काही ठेवला, छोटासा प्लस चार्ज ठेवला आणखी. ठीक आहे. आता पॉझिटिव्ह चार्जेस मध्ये रिपल्शन असतं माहिती आहे ना. हे बघा, चार्ज नंबर 1 न याच्यावर रिपल्शन फोर्स टुवर्ड्स राईट एक्झर्ट केलेला असणार आहे. चार्ज नंबर 2 न याच्यावर टुवर्ड्स लेफ्ट रिपल्सिव्ह फोर्स एक्झर्ट केलेला असणार आहे. बरोबर आहे ना. आणि त्याच्यामुळे हे दोन्ही फोर्सेस इक्वल असले तर काय असणार आहे? इक्वल आणि अपोजिट असल्यामुळे कॅन्सल करणार आणि इक्विलिब्रियम असणार आहे. तर ही इक्विलिब्रियम कुठली असणार आहे? स्टेबल इक्विलिब्रियम असणार आहे. कारण याला थोडं टुवर्ड्स राईट ढकललं तर इकडचा म्हणजे राईट हँड साइडचा रिपल्सिव्ह फोर्स वाढणार आणि परत ती इक्विलिब्रियमला येणार. लेफ्टला ढकललं आणि सोडून दिलं तर परत ती इक्विलिब्रियमला येते. म्हणजे 3 पॉझिटिव्ह चार्ज असतील आणि मध्ये एक चार्ज ठेवला तर मधला चार्ज काय असतो? स्टेबल इक्विलिब्रियम मध्ये असतो. स्टेबल इक्विलिब्रियम कुठल्या डायरेक्शननं? त्या दोन चार्जेसला जॉईन करणारी जी लाईन आहे त्या लाईननं काय असणार आहे? इट विल बी इन स्टेबल इक्विलिब्रियम. ओके. आता एखादी इक्विलिब्रियम स्टेबल इक्विलिब्रियम आहे का नाही ते कसं ठरवायचं? आता पहिली गोष्ट म्हणजे इक्विलिब्रियम म्हणजे काय असलं पाहिजे? du बाय dx हे 0च असलं पाहिजे. कारण F म्हणजे काय असतं? मायनस du बाय dx असतं. तर du बाय dx काय असलं पाहिजे? 0 असलं पाहिजे. म्हणजे ज्यावेळी du बाय dx इज इक्वल टू 0 असणार आहे, त्यावेळी ती स्टेबल इक्विलिब्रियम असणार आहे. आणि ज्यावेळी d स्क्वेअर u बाय dx स्क्वेअर u बाय dx स्क्वेअर म्हणजे याला डबल डेरिव्हेटिव्ह म्हणायचं. आणि हे डबल डेरिव्हेटिव्ह काय असेल? जर पॉझिटिव्ह आलं, डबल डेरिव्हेटिव्ह जर पॉझिटिव्ह आलं तर त्याचा मीनिंग काय होतो? बॉडी इज इन स्टेबल इक्विलिब्रियम. ओके. डबल डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आला तर काय होतो? बॉडी स्टेबल इक्विलिब्रियम मध्ये असते. आणि स्टेबल इक्विलिब्रियमला पोटेन्शियल एनर्जी काय असते? मिनिमम असते. पोटेन्शियल एनर्जी इज मिनिमम. पोटेन्शियल एनर्जी इज मिनिमम असते, लक्षात घ्या. हा एक महत्वाचा पॉइंट आहे. स्टेबल इक्विलिब्रियमला बॉडीची पोटेन्शियल एनर्जी काय असते? सगळ्यात कमी असते, मिनिमम असते, हे लक्षात ठेवायचं. स्टेबल इक्विलिब्रियम पोटेन्शियल एनर्जी इज मिनिमम. म्हणजे काही वेळेला काय करतात माहिती आहे का? क्वेश्चन कसा असतो की बॉडी स्टेबल इक्विलिब्रियम मध्ये आहे का अनस्टेबल इक्विलिब्रियम आहे हे फाइंड आउट करायला सांगतात. तर ते कसं फाइंड आउट करायचं? जे तुमचं पोटेन्शियल एनर्जी असेल ना त्याचा डबल डेरिव्हेटिव्ह काढायचं. डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजे 2 वेळा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, परत आणखी एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. आणि जर ते डबल डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आलं तर त्याचा मीनिंग काय होणार आहे? बॉडी स्टेबल इक्विलिब्रियमला असणार आणि बॉडीची पोटेन्शियल एनर्जी त्यावेळी काय असणार आहे? मिनिमम असणार, हे लक्षात घ्या. म्हणून पाठीमागे एक क्वेश्चन नव्हता का? कॅल्क्युलेट मिनिमम पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे मिनिमम पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय असणार आहे? ती स्टेबल इक्विलिब्रियम असणार आहे त्याची. कारण डबल डेरिव्हेटिव्ह काढून बघितलं तर ते पॉझिटिव्ह येत असणार आहे. ओके. नेक्स्ट इज द अनस्टेबल इक्विलिब्रियम. हे बघा,
आता हे अनस्टेबल इक्विलिब्रियम म्हणजे काय होणार? इट इज द स्टेट ऑफ इक्विलिब्रियम व्हेन बॉडी इज डिस्प्लेस्ड फ्रॉम इक्विलिब्रियम पोझिशन. इट टेंड्स टू मूव्ह अवे फ्रॉम इक्विलिब्रियम पोझिशन. ओके. अनस्टेबल इक्विलिब्रियम म्हणजे काय होतंय लक्षात घ्या. इट इज equilibrium in which when body is displaced from equilibrium position, it moves away from it. ओके. म्हणजे बॉडी इक्विलिब्रियम पोझिशन पासून डिस्प्लेस केली तर ती परत इक्विलिब्रियम कडे येत नाही, तर डिस्प्लेस ज्या डायरेक्शन केले ना त्या डायरेक्शन दूर निघून जाते. त्याला काय म्हणायचं? अनस्टेबल इक्विलिब्रियम. आता अनस्टेबल इक्विलिब्रियमचं एक्झाम्पल काय देता येईल? तर एक्झाम्पल बघा. सपोज अशा प्रकारे कॉन्व्हेक्स सरफेस आहे, कॉन्व्हेक्स, आणि त्याच्यावर एक बॉडी ठेवली आहे. आता टॉपमोस्ट पॉइंटला असताना ती इक्विलिब्रियम मध्ये असणार आहे, कारण रिझल्टंट फोर्स त्याच्यावरचा झिरो असणार. टुवर्ड्स राईट किंवा टुवर्ड्स लेफ्ट, अपवर्ड किंवा डाऊनवर्ड फोर्स, नेट फोर्स काय येणार आहे? झिरो येणार आहे. आता या बॉडीला थोडंसं लेफ्टला मी सोडून दिलं तर काय होणार? लेफ्टला सरकवलं तर इट विल मूव्ह टुवर्ड्स लेफ्ट. त्याला राईटला थोडंसं डिस्प्लेस केलं आणि सोडून दिलं तर इट विल कंटिन्युअसली मूव्ह टुवर्ड्स राईट. ओके. सो दॅट इज द अनस्टेबल इक्विलिब्रियम. किंवा तुम्ही बघितलेलं असेल की मोटरसायकलचं जे स्टँड असतं ते अनस्टेबल इक्विलिब्रियम मध्ये असतं. मोटरसायकलचं स्टँड बघितलेलं असेल, मध्ये कुठेतरी आणून ठेवलं तर ते फिक्स राहतं. ओके. स्टँड जे आहे मोटरसायकलचं साईड स्टँड म्हणतोय, साईड स्टँड, ते मध्ये कुठेतरी आणून ठेवलं की फिक्स राहतं, आणि थोडंसं वर किंवा थोडंसं खाली ढकललं तर पुढं किंवा पाठीमागे जातं. ते अनस्टेबल इक्विलिब्रियम असणार. किंवा हे बघा, सपोज 3 चार्जेस आहेत, पॉझिटिव्ह चार्ज आणि मध्ये आणखी एक पॉझिटिव्ह चार्ज आहे. ठीक आहे. आता या चार्जला थोडंसं मी वर ढकललं, थोडंसं इथं डिस्प्लेस केलं आणि सोडून दिलं तर काय होईल? हे बघा, हा पॉझिटिव्ह चार्ज याला इकडे रिपेल करणार, हा राईट हँड साइडचा पॉझिटिव्ह चार्ज याला लेफ्टला रिपेल करणार, आणि त्याचा अपवर्ड रिझल्टंट एक फोर्स क्रिएट होणार, आणि त्या फोर्समुळे बॉडी काय होणार आहे? वर डिस्प्लेस केली तर ती कंटिन्युअसली वरच निघून जाणार. म्हणजे बघा, 3 पॉझिटिव्ह चार्ज असेल तर मधला चार्ज जो आहे तो कुठल्या डायरेक्शन स्टेबल इक्विलिब्रियम मध्ये असतो? तर तिन्ही चार्जेस मधून पास होणारी जी लाईन आहे, अलॉंग दॅट लाईन इट विल बी इन स्टेबल इक्विलिब्रियम, बट परपेंडिक्युलर टू दॅट लाईन इट विल बी इन अनस्टेबल इक्विलिब्रियम. लक्षात येत आहे? परपेंडिक्युलर टू दॅट लाईन काय असणार आहे? इट विल बी इन अनस्टेबल इक्विलिब्रियम कंडिशन. लक्षात आलं? ठीक आहे. अनस्टेबल इक्विलिब्रियम. किंवा आता अनस्टेबल इक्विलिब्रियम मध्ये इक्वेशन काय येणार बघा. पहिलं म्हणजे एफ इज इक्वल टू मायनस डीयू बाय डीएक्स किंवा डीयू बाय डीआर जे आहे दॅट इज इक्वल टू झिरोच येणार आहे. ओके. मायनस डीयू बाय डीएक्स इट इज इक्वल टू काय येणार आहे, किंवा मायनस डीयू बाय डीआर इट इज इक्वल टू झिरो येणार आहे. आणि याचं डबल डेरिव्हेटिव्ह जर आपण बघितलं, डी स्क्वेअर यू अपॉन डीएक्स स्क्वेअर जर काढलं तर हे मात्र काय येतं? निगेटिव्ह येतं. म्हणजे थोडक्यात पोटेन्शियल एनर्जीचा आपण डबल डेरिव्हेटिव्ह घेतला आणि ते जर निगेटिव्ह येत असेल तर त्याचा मीनिंग काय होणार आहे? इट विल बी अनस्टेबल इक्विलिब्रियम. आणि अनस्टेबल इक्विलिब्रियम मध्ये पोटेन्शियल एनर्जी काय असते? मॅक्सिमम असते. पोटेन्शियल एनर्जी इज मॅक्सिमम इन केस ऑफ अनस्टेबल इक्विलिब्रियम. हा एक इम्पॉर्टंट पॉइंट याच्यामध्ये आहे. पोटेन्शियल एनर्जी इज मॅक्सिमम इन केस ऑफ अनस्टेबल इक्विलिब्रियम. स्टेबल मध्ये काय असणार आहे? मिनिमम असणार, अनस्टेबल मध्ये मॅक्सिमम असते. ओके. त्याच्यानंतर थर्ड, न्यूट्रल इक्विलिब्रियम म्हणजे काय?
बघा, न्यूट्रल इक्विलिब्रियम म्हणजे काय? द इक्विलिब्रियम इन विच व्हेन बॉडी इज डिस्प्लेस्ड फ्रॉम इक्विलिब्रियम पोझिशन इट रिमेन्स देअर ओनली. ओके. बघा, it is the equilibrium in which when body is displaced from equilibrium position, okay, equilibrium position काय होणार? इक्विलिब्रियम पोझिशन पासून बॉडीला जर डिस्प्लेस केलं तर इट रिमेन्स देअर ओनली. इट रिमेन्स देअर म्हणजे ती परत मीन पोझिशनला येत नाही किंवा मीन पोझिशन पासून म्हणजे इक्विलिब्रियम पोझिशनला परत येत नाही किंवा इक्विलिब्रियम पोझिशन पासून दूर पण जात नाहीये. म्हणजे फॉर एक्झाम्पल अशा प्रकारे एक हॉरिझॉन्टल सरफेस असेल, एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल सरफेस आहे आणि त्याच्यावर सपोज एक स्पियर ठेवलेला आहे, आपण फ्रिक्शनलेस स्पियर आहे. ठीक आहे. आता इथं ठेवलाय तो इक्विलिब्रियम मध्ये आहे, याला मी डिस्प्लेस करून थोडंसं राईटला डिस्प्लेस करून इथं ठेवलं तर आहे तिथंच राहणार तो, परत इक्विलिब्रियम म्हणजे परत ओरिजिनल पोझिशनला तो जात नाही. सच टाइप ऑफ इक्विलिब्रियम इज कॉल्ड ॲज न्यूट्रल इक्विलिब्रियम. पुन्हा एकदा न्यूट्रल इक्विलिब्रियम मध्ये एफ इज इक्वल टू मायनस डीयू बाय डीएक्स असणार आहे, दॅट इज इक्वल टू 0 असणार आहे. फोर्स 0 झाला तरच इक्विलिब्रियम येणार आहे आणि याचं डबल डेरिव्हेटिव्ह दॅट इज डी स्क्वेअर यू अपॉन डीएक्स स्क्वेअर जे येणार आहे ते काय येणार आहे? इक्वल टू 0 असणार आहे. म्हणजे जर डबल डेरिव्हेटिव्ह जर 0 आलं तर काय येणार आहे? ती न्यूट्रल इक्विलिब्रियम असणार आहे. ओके. न्यूट्रल इक्विलिब्रियमला पोटेन्शियल एनर्जी कॉन्स्टंट असते. पोटेन्शियल एनर्जी इज कॉन्स्टंट इन द न्यूट्रल इक्विलिब्रियम पोझिशन. ओके. आता याच्यानंतर पोटेन्शियल एनर्जी कर्व थोडासा बघूया. पोटेन्शियल एनर्जी कर्व. ओके. तर या पोटेन्शियल एनर्जी कर्व मध्ये काय असणार बघा? पोटेन्शियल एनर्जी विल बी ऑन दी वाय ऍक्सिस अँड डिस्टन्स विल बी ऑन दी एक्स ऍक्सिस. सो पोटेन्शियल एनर्जी कर्व म्हणजे यू विथ रिस्पेक्ट टू एक्स किंवा यू विथ रिस्पेक्ट टू आर असणार आहे. ते एक्स असू शकतं, वाय असू शकतं, झेड असू शकतं किंवा आर असू शकतं. ठीक आहे. सपोज बघा, हा एक पोटेन्शियल एनर्जी कर्व आपण ड्रॉ केला. तर या पोटेन्शियल एनर्जी कर्वचा स्लोप काय असणार बघा? स्लोप म्हणजे असणार आहे दॅट इज डीयू बाय डीएक्स असणार ना. चेंज इन यू विथ रिस्पेक्ट टू चेंज इन एक्स, डीयू बाय डीएक्स हा स्लोप असणार आहे. ओके. आणि फोर्स म्हणजे काय असतं? मायनस डीयू बाय डीएक्स असतं. म्हणजे देअरफॉर या दोन्हीवरून आपल्याला काय येणार आहे? फोर्स इज इक्वल टू मायनस ऑफ स्लोप असणार आहे. बरोबर आहे ना? फोर्स इज इक्वल टू मायनस ऑफ स्लोप येणार. बघा, स्लोप इज इक्वल टू डीयू बाय डीएक्स, करेक्ट ना? आणि फोर्स इज इक्वल टू काय असणार आहे? मायनस डीयू बाय डीएक्स असणार आहे. ओके. अँड देअरफॉर डीयू बाय डीएक्सच्या ठिकाणी जर आपण स्लोप ठेवला तर फोर्स इज इक्वल टू काय येणार आहे? निगेटिव्ह ऑफ द स्लोप येणार आहे. ओके. आता सपोज मी एक नंबर ऑफ पॉईंट इथं कन्सिडर केले. पॉईंट ए, पॉईंट बी, पॉईंट सी, पॉईंट डी, पॉईंट ई आणि हा पॉईंट आहे एफ. बघा, ओके. नंबर ऑफ पॉईंट इथं पोटेन्शियल एनर्जी कर्व मध्ये आपण बघितलेली आहे. आता त्या पॉईंट नंबर ऑफ पॉईंटला काय काय होते थोडंसं आपण बघूया. आता पॉईंट ए जर कन्सिडर केला
पॉइंट ए जर आपण कन्सिडर केला तर ए पॉइंटला स्लोप कसा आहे रे? पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे स्लोप पॉइंट ए ला? पॉइंट ए ला स्लोप कसा आहे? निगेटिव्ह आहे, बरोबर आहे ना? एचा स्लोप ए पॉइंटला टँजंट काढली तर कसं येणार आहे? निगेटिव्ह स्लोप येणार ना. स्लोप इज निगेटिव्ह म्हणजे याचा मिनिंग काय होणार आहे? फोर्स काय येणार रे इथं? मग फोर्स पॉझिटिव्ह येणार का निगेटिव्ह येणार? फोर्स इज ऑफ मायनस स्लोप. सो मायनस ऑफ -9 म्हणजे फोर्स काय येणार आहे? पॉझिटिव्ह येणार. आणि फोर्स पॉझिटिव्ह म्हणजे काय असणार आहे? फोर्स पॉझिटिव्ह म्हणजे काय रे? देयर इज अ रिपल्शन. ओके, सो ए पॉइंटला काय असणार आहे? रिपल्शन असणार आहे. इक्विलिब्रियम असणार का? नाही, फोर्स आहे ना तिथं काहीतरी पॉइंट ए ला. म्हणजे ए पॉइंटला असणार आहे रिपल्शन. लक्षात आलं? तसं पॉइंट बी घेऊया आपण आता. पॉइंट बी. पॉइंट बी जर आपण घेतला तर बघा, बी पॉइंटला जर आपण टँजंट काढली तर ती हॉरिझॉन्टल लाईन येणार आहे. ए पॉइंटला टँजंट अशी तिरकी लाईन येत होती. स्लोप काढण्यासाठी टँजंट काढायचे. मग पॉइंट बी जर घेतला आता तर स्लोप किती येणार? पॉइंट बी चा स्लोप 0 येणार आहे. ओके, स्लोप 0 म्हणजे फोर्स किती येणार? मग 0 येणार. आणि फोर्स 0 म्हणजेच काय असणार आहे? इट इज इक्विलिब्रियम असणार आहे. फोर्स 0 म्हणजे काय असणार आहे? इट इज इक्विलिब्रियम कंडिशन. आणि इक्विलिब्रियम कंडिशन म्हणजे ती स्टेबल असेल किंवा अनस्टेबल असेल. तर स्टेबल असेल का अनस्टेबल असेल? बघा, पोटेन्शियल एनर्जी जिथं मिनिमम असते ना ती स्टेबल इक्विलिब्रियम असते. म्हणजे बी ही काय असली पाहिजे? स्टेबल असली पाहिजे का अनस्टेबल असली पाहिजे? पोटेन्शियल एनर्जी मिनिमम. सो इट इज स्टेबल इक्विलिब्रियम. लक्षात आलं का? बघा, आता त्याच्यानंतर काय घेऊया? पॉइंट सी घेऊया. पॉइंट सी म्हणजे या टाईपचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात एक्झाम मध्ये. लक्षात घ्या. ए पॉइंटला काय आहे? फोर्स आहे का नाही? इक्विलिब्रियम आहे का नाही? इक्विलिब्रियम असेल तर स्टेबल असेल का अनस्टेबल असेल? तर पॉइंट सी ला सांगा स्लोप कसा आहे? पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह येणार आहे. स्लोप पॉझिटिव्ह म्हणजे फोर्स इज इक्वल टू निगेटिव्ह स्लोप. सो फोर्स कसा असणार आहे? निगेटिव्ह असणार आहे. फोर्स निगेटिव्ह म्हणजे काय असणार आहे? देर इज अ अट्रॅक्शन. आणि फोर्स आहे म्हटल्यावर इक्विलिब्रियम तिथं नसणार. सो दे ऍट पॉइंट सी देर इज नो इक्विलिब्रियम. सी पॉइंटला इक्विलिब्रियम नसतं. ओके, त्याच्यानंतर पॉइंट डी आपण घेतला. पॉइंट डी बघा, पॉइंट डी ला पुन्हा एकदा मी टँजंट ड्रॉ केली तर काय येणार आहे? टँजंट ही हॉरिझॉन्टल लाईन येणार आहे. अँड देअरफॉर स्लोप इज इक्वल टू काय येणार आहे? 0. स्लोप 0 झाला. स्लोप 0 म्हणजे काय येणार आहे? फोर्स 0 येणार आहे. आणि फोर्स 0 म्हणजे काय असणार आहे? इक्विलिब्रियम असणार आहे. फोर्स 0 मीन्स देर इज अ इक्विलिब्रियम. ओके, पॉइंट डी ला इक्विलिब्रियम असणार आहे. आणि कुठली इक्विलिब्रियम असणार? आता पोटेन्शियल एनर्जी ज्या ठिकाणी मॅक्सिमम असते ना ती कसली असते? अनस्टेबल इक्विलिब्रियम असणार आहे. अनस्टेबल इक्विलिब्रियम म्हणजे या पॉइंटला डबल डेरिव्हेटिव्ह काढून बघा. डबल डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह येणार ना डी पॉइंटला. डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजे याचा मिनिंग लक्षात आला का? बघा, डबल डेरिव्हेटिव्हचा मिनिंग काय होतोय? जे पॉइंट ए ला होणार आहे तेच पॉइंट ई ला देखील होणार आहे. त्याच्यामुळे पॉइंट ई चं काही सेपरेट लिहायची गरज नाही. पॉइंट ई ला देखील काय होणार आहे? स्लोप निगेटिव्ह, फोर्स पॉझिटिव्ह, रिपल्शन असणार आहे. आणि पॉइंट एफ आपण घेतला आता. एफ पॉइंटला बघा, एफ पॉइंटला स्लोप काढला तर काय येणार आहे? 0. फोर्स काढला तर तो देखील 0 येणार आहे. आणि फोर्स 0 म्हणजे काय असणार आहे? देर इज अ इक्विलिब्रियम. देर इज अ इक्विलिब्रियम. आणि ही इक्विलिब्रियम कुठली असणार आहे? स्टेबल इक्विलिब्रियम. स्टेबल इक्विलिब्रियम का? कारण
सॉरी स्टेबल नव्हे, न्यूट्रल इक्विलिब्रियम असणार. न्यूट्रल इक्विलिब्रियम असेल. न्यूट्रल इक्विलिब्रियम का? कारण पोटेन्शियल एनर्जी त्या पॉइंटच्या पाठीमागे बघितलं, पुढे बघितलं तेवढीच येते. ओके, लक्षात आलं. आता एक इथं गोष्ट लक्षात घ्या, मी काय सांगतोय. सिंगल डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असतं? जस्ट डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? म्हणजे स्लोप, बरोबर आहे ना. सिंगल डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय येणार आहे? तुमचा स्लोप येणार आहे. तर डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय येईल मग? डेरिव्हेटिव्हचं परत डेरिव्हेटिव्ह घेतलं, त्याला डबल डेरिव्हेटिव्ह म्हणायचं. डबल डेरिव्हेटिव्ह. डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजे लक्षात घ्या, हे बघा, हे बघा, डी बाय डी एक्स म्हणजे काय असणार आहे? स्लोप असणार आहे, बरोबर. अँड डी बाय डी एक्स ऑफ, परत डी बाय डी एक्स केलं, डी बाय डी एक्स ऑफ डी बाय डी एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह घेऊन परत आणखी एकदा डेरिव्हेटिव्ह घेतलं, तर काय होणार बघा. हे थोडंसं खाली लिहितो मी पुन्हा एकदा. डी बाय डी एक्स ऑफ स्लोप ना, डी बाय डी एक्स म्हणजे काय असणार आहे? स्लोप असणार आहे. आणि डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ डी बाय डी एक्स म्हणजे डी बाय डी एक्स एकदा घ्यायचं आणि परत त्याचं डी बाय डी एक्स घ्यायचं, याला म्हणायचं डबल डेरिव्हेटिव्ह. मग हे मी असं पण लिहू शकतो, डी बाय डी एक्स ऑफ स्लोप. स्लोपचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह. म्हणजेच थोडक्यात काय होणार आहे? रेट ऑफ चेंज ऑफ स्लोप. रेट ऑफ चेंज ऑफ स्लोप, त्याला डबल डेरिव्हेटिव्ह म्हणायचं. आता बघा, सपोज मी बी पॉईंट जर कन्सिडर केला ना, बी पॉईंटच्या पाठीमागं स्लोप कसा आहे रे? बी पॉईंटच्या जस्ट पाठीमागं पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? बी पॉईंटच्या जस्ट पाठीमागं म्हणतोय. जसं थिंक करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. बी पॉईंटच्या जस्ट पाठीमागं निगेटिव्ह स्लोप आहे आणि बी पॉईंटच्या जस्ट पुढे पॉझिटिव्ह स्लोप आहे. मग बी पॉईंटला मी क्रॉस केलं तर स्लोप वाढायला लागलाय का कमी व्हायला लागलाय? म्हणजे बी पॉईंटच्या पाठीमागून पुढे जायचं आहे. निगेटिव्हचा स्लोप पॉझिटिव्ह होणार, म्हणजे स्लोप वाढतोय का कमी होतोय? इन्क्रीज होतोय ना स्लोप. स्लोप इन्क्रीज होणं म्हणजे काय होणार? रेट ऑफ चेंज ऑफ स्लोप पॉझिटिव्ह येणार. म्हणजे या पॉइंटला डबल डेरिव्हेटिव्ह तुमचं काय येणार आहे? डी स्क्वेअर यू अपॉन डी एक्स स्क्वेअर काय आलं? पॉझिटिव्ह आलं. लक्षात घ्या, असा त्याचा मिनिंग घ्यायचा आहे. म्हणजे ज्यावेळी डबल डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह येतं त्यावेळी काय येतं? आपल्या मिनिमा येतं. मिनिमा, मिनिमा. हे पुन्हा एकदा सांगतोय, लक्षात येते का बघा. बी पॉइंटच्या जस्ट पाठीमागून पुढे जायचं. बी पॉइंटच्या पाठीमाग स्लोप होता निगेटिव्ह. बी पॉइंटच्या जस्ट पुढे गेल्यावर स्लोप झाला पॉझिटिव्ह. म्हणजे स्लोप काय व्हायला लागलाय? बी पॉइंटला, म्हणजे बी पॉइंटच्या पाठीमागून पुढे गेलं तर स्लोप वाढायला लागलाय, निगेटिव्हचा पॉझिटिव्ह व्हायला लागलाय. आणि स्लोप कंटिन्युअसली वाढत जाणं म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ स्लोप पॉझिटिव्ह असणं, म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह. डबल डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे मिनिमा मिळते आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर डी पॉइंटच्या जस्ट पाठीमागे कसं येणार बघा? पॉझिटिव्ह स्लोप. डी पॉइंटच्या जस्ट पुढे घेतलो तर निगेटिव्ह स्लोप. म्हणजे डी पॉइंटला क्रॉस करत असताना स्लोप काय व्हायला लागलाय? पॉझिटिव्हचा निगेटिव्ह म्हणजे डिक्रीज व्हायला लागलाय स्लोप. आणि स्लोप डिक्रीज होणं म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ स्लोप निगेटिव्ह. म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे? निगेटिव्ह. डी स्क्वेअर यू अपॉन डी एक्स स्क्वेअर काय असणार आहे? निगेटिव्ह असणार आहे. आणि डबल डेरिव्हेटिव्ह ज्यावेळी निगेटिव्ह येतं ना, त्यावेळी आपल्याला काय मिळतं? मॅक्सिमा मिळते. मॅक्सिमा म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू मिळते. ओके. या पद्धतीने ही डबल डेरिव्हेटिव्हची थोडीशी कन्सेप्ट आहे, हे लक्षात घ्या. The potential energy for a conservative force is given by U is equal to ax square minus bx. Find the expression for the force, equilibrium position, type of equilibrium and potential energy of the equilibrium. बघा, U चे इक्वेशन दिलेलं आहे ax square minus bx. ठीक आहे. सुरुवातीला फोर्सचं इक्वेशन काढायला सांगितलंय. फाइंड द इक्वेशन फॉर द फोर्स. फोर्स इज इक्वल टू मायनस du बाय dx म्हणजे u चं डेरिव्हेटिव्ह. सो मायनस इन ब्रॅकेट, ओके,
याचा डेरिव्हेटिव्ह लिहा डायरेक्टली. ax स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे 2ax मायनस bx चा डेरिव्हेटिव्ह येणार आहे मायनस b. सो फोर्सचं इक्वेशन येणार आहे दॅट इज -2ax प्लस b. सो दिस इज द इक्वेशन ऑफ द फोर्स. व्हेरी सिम्पल क्वेश्चन. त्याच्यानंतर इक्विलिब्रियम पोझिशन. इक्विलिब्रियम पोझिशन म्हणजे काय? फोर्स 0 घ्यायला पाहिजे. इक्विलिब्रियम पोझिशन काढायचं आहे. तर काय करावं लागणार आहे? फोर्स इज इक्वल टू 0 घ्यावा लागणार आहे. ओके, फोर्स इज इक्वल टू 0. फोर्स इज इक्वल टू 0 घेतलं तर काय होणार? -2ax प्लस p इज इक्वल टू 0. सो देअरफॉर 2ax इज इक्वल टू b येणार आहे अँड x इज इक्वल टू b बाय 2a. सो दिस इज द इक्विलिब्रियम पोझिशन येणार आहे. त्याच्यानंतर टाइप ऑफ इक्विलिब्रियम. टाइप ऑफ इक्विलिब्रियम कसं काढायचं? 2 वेळा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं ना आणि चेक करायचं. हे बघा, पुन्हा एकदा बघा, u किती आहे? ax स्क्वेअर मायनस bx आहे. याचा 2 वेळा आपण डेरिव्हेटिव्ह घेऊया. तर du बाय dx किती येणार बघा? du बाय dx इज इक्वल टू 2ax मायनस b येणार आहे. आणि परत एकदा आलेल्या इक्वेशनचा पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह घेऊया. d स्क्वेअर u अपॉन dx स्क्वेअर दॅट इज डबल डेरिव्हेटिव्ह. दॅट इज इक्वल टू काय येणार आहे? 2ax चं डेरिव्हेटिव्ह येणार आहे 2a मायनस b इज अ कॉन्स्टंट, त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे. आता 2a फक्त आलं, दॅट इज इट इज पॉझिटिव्ह. इथं कुठेही मायनस साइन आलेलं नाहीये, पॉझिटिव्ह आलं. आणि डबल डेरिव्हेटिव्ह ज्यावेळी पॉझिटिव्ह असतं ना, त्यावेळी ती कुठली इक्विलिब्रियम असते? स्टेबल इक्विलिब्रियम. सो ॲज d स्क्वेअर u बाय dx स्क्वेअर इज पॉझिटिव्ह, काय असणार आहे? इट इज काय असणार आहे? स्टेबल इक्विलिब्रियम. ओके. आता इथे काही स्टुडंटची मिस्टेक अशी होऊ शकते, लक्षात घ्या, की हे डेरिव्हेटिव्ह काढत असताना u पासून नवीन डेरिव्हेटिव्ह काढायचा. आलेल्या फोर्सचं परत म्हणजे तुम्ही म्हणाल की मायनस du बाय dx काढलंय, मायनस साईन जे आलंय त्याचा परत डेरिव्हेटिव्ह घ्या, तसं नाहीये, लक्षात घ्या. ओके, u पासून पुन्हा नवीन सुरुवात करायची आहे. u पासून पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह काढायचं, त्याला मायनस साईन वगैरे नंतर द्यायचं नाही, लक्षात घ्या. आणि आणखी एकदा डेरिव्हेटिव्ह त्याचं घ्यायचं. 2 वेळा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घ्यावं लागणार आहे. 2 वेळा डेरिव्हेटिव्ह घेतला आणि ते जर पॉझिटिव्ह आलं, देन इट विल बी स्टेबल इक्विलिब्रियम. अदरवाइज इट इज अनस्टेबल इक्विलिब्रियम. ओके. आता स्टेबल इक्विलिब्रियम म्हटल्यावर पोटेन्शियल एनर्जी मिनिमम असणार का मॅक्सिमम असणार? तर पोटेन्शियल एनर्जी असणार आहे मिनिमम. ओके. सो आपण आता लिहूया इथं मिनिमम पोटेन्शियल एनर्जी. सो देअरफॉर मिनिमम पोटेन्शियल एनर्जी येणार आहे. मिनिमम पोटेन्शियल एनर्जी दॅट इज u मिनिमम इज इक्वल टू काय येणार बघा? दॅट इज पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म्युल्यामध्ये x ची व्हॅल्यू ठेवायची, a इंटू एक्स स्क्वेअर मायनस bx ॲज इट इज. पुन्हा लिहूया u चा फॉर्म्युला. त्याच्यामुळे a x च्या ठिकाणी काय ठेवायचं आहे? b बाय 2a ठेवायचं, मायनस b x च्या ठिकाणी काय ठेवायचं आहे? b बाय 2a ठेवायचं. ओके. सो u मिनिमम येणार तुमची, मिनिमम पोटेन्शियल एनर्जी येणार आहे दॅट इज हे स्क्वेअर आहे ना, a इंटू बी स्क्वेअर डिवायडेड बाय 4a मायनस b स्क्वेअर डिवायडेड बाय 2a. ओके, here a and a get cancel, b square 4a square येणार, सॉरी, इथं a कॅन्सल होईल, b स्क्वेअर बाय 4a मायनस b स्क्वेअर बाय 2a होणार. आता सेकंड टर्मला 2 न मल्टिप्लाय केलं तर 2b स्क्वेअर बाय 4a होणार. सो b स्क्वेअर मायनस 2b स्क्वेअर म्हणजे पोटेन्शियल एनर्जी मिनिमम म्हणजे किती येणार आहे? मायनस b स्क्वेअर बाय 4a येणार. दॅट इज द मिनिमम पोटेन्शियल एनर्जी. ओके, सो that is the answer. One more question of the potential energy. The potential energy of body of mass 1 kg
mass is given as 1 kilogram, is given by u is equal to x square by 2 minus x. ही potential energy दिली आहे. So it depends on the x. If total mechanical energy is also given, total energy TE म्हणूया, that is equal to 2 joule. Find the maximum kinetic energy and maximum speed. म्हणजे KE max काढायला सांगितलंय. KE max. क्वेश्चन खूप इझी आहे आणि फी मॅक्स पण काढायला सांगितलंय. कसं सॉल्व्ह करायचं लक्षात घ्या. हे बघा, टोटल एनर्जी काय असतं, सम ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी असतं. टोटल एनर्जी इज सम ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. आता कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम कधी असणार आहे, ज्यावेळी पोटेन्शियल एनर्जी मिनिमम असणार त्यावेळी. ओके, म्हणजे असं लिहू शकतो आपण, टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम प्लस पोटेन्शियल एनर्जी मिनिमम. टोटल एनर्जी तर तुम्हाला दिलेलीच आहे, फक्त मिनिमम पोटेन्शियल एनर्जी तुम्हाला काढता आलं पाहिजे, बरोबर आहे ना. या इक्वेशन वरून मिनिमम पोटेन्शियल एनर्जी तुम्हाला कॅल्क्युलेट करता आली पाहिजे. ती मिनिमम पोटेन्शियल एनर्जी इथं व्हॅल्यू ठेवली, टोटल एनर्जी व्हॅल्यू ठेवली, तर केई मॅक्स मिळणार आहे. आता बघा कसं सॉल्व्ह होणार. तर यूचं इक्वेशन काय आहे, एक्स स्क्वेअर बाय 2 मायनस एक्स. मिनिमम पोटेन्शियल एनर्जी कुठं असते, मिनिमम किंवा मॅक्सिमम कुठं असते, इक्विलिब्रियमला असते. सो याचं डेरिव्हेटिव्ह घेऊया आणि दॅट इज इक्वल टू 0 करूया. सो फॉर इक्विलिब्रियम, इक्विलिब्रियम ज्यावेळी असतं त्यावेळी पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम किंवा मिनिमम असते. याचं डबल डेरिव्हेटिव्ह काढून बघा. डबल डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्हच येते याचं, कारण एक्स स्क्वेअरची टर्म पॉझिटिव्ह आहे, त्याच्यामुळे डबल डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह येत असल्यामुळं पोटेन्शियल एनर्जी मिनिमम असणार आहे. सो फॉर इक्विलिब्रियम याचं डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0 करूया. म्हणजे एक्स स्क्वेअर बाय 2 चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, हाफ इंटू 2x येणार, मायनस 1 इज इक्वल टू 0 येणार ना. फॉर इक्विलिब्रियम याचं डेरिव्हेटिव्ह काढून ते इक्वल टू 0 करायचं. कारण डेरिव्हेटिव्ह घेतलं की आपल्याला फोर्स मिळतोय. किंवा व्यवस्थित लिहूया, जस्ट अ मिनिट. फॉर इक्विलिब्रियम फोर्स इज इक्वल टू 0, दॅट इज मायनस du बाय dx, म्हणजे फोर्स ना, दॅट इज इक्वल टू 0. ओके, किंवा du बाय dx इज इक्वल टू 0 करूया. म्हणजे इक्विलिब्रियम साठी du बाय dx 0 करावं लागतं. सो देअरफॉर du बाय dx म्हणजे हाफ ऍज इट इज एक्स स्क्वेअर बाय 2 मधलं हाफ ऍज इट इज. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे 2x, मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे 1, दॅट इज इक्वल टू 0. ओके, सो x मायनस 1 इज इक्वल टू काय येणार आहे, 0. सो x इज इक्वल टू काय येणार आहे, 1 मीटर असताना इक्विलिब्रियम असणार आहे. सो ऍट x इज इक्वल टू 1, पोटेन्शियल एनर्जी इज मिनिमम असणार आहे. सो पोटेन्शियल एनर्जी मिनिमम काढूया आपण, इज इक्वल टू एक्स स्क्वेअर बाय 2 मायनस 1. एक्स स्क्वेअर म्हणजे 1 बाय 2 मायनस 1 म्हणजे काय येणार आहे, मायनस हाफ इज द मिनिमम पोटेन्शियल एनर्जी. मिनिमम पोटेन्शियल एनर्जी किती येते, मायनस हाफ येते, 0 येत नाही, लक्षात घ्या, मायनस हाफ येणार आहे. अँड देअरफॉर नाऊ टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम प्लस पोटेन्शियल एनर्जी मिनिमम. अँड देअरफॉर कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम इज इक्वल टू येणार आहे टोटल एनर्जी मायनस मिनिमम पोटेन्शियल एनर्जी. सो टोटल एनर्जी आहे 2 मायनस मायनस हाफ, म्हणजे किती येणार आहे, 2 प्लस हाफ. 2 प्लस हाफ म्हणजे किती येणार आहे, दॅट इज 2.5 जूल इज द आन्सर. 2.5 इज द मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी येणार आहे. ओके, आणि मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी वरून फी मॅक्स कसं कॅल्क्युलेट करणार मग आता. सो मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी म्हणजे हाफ m फी मॅक्स स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू आलेला आहे 2.5. हे 2 इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल, किंवा बॉडीचं मास 1 kg दिले ना, 2 इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल. सो फी मॅक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे, 5 येणार ना, 2.5 इंटू 2. सो फी मॅक्स मॅक्सिमम व्हेलॉसिटी किती येणार आहे, √5 मीटर पर सेकंड येणार. ओके,
मॅक्सिमम व्हेलॉसिटी येणार आहे √5 मीटर पर सेकंड. तर या पद्धतीने हे पोटेन्शियल एनर्जीचं कॅल्क्युलेशन येणार आहे. पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीचं टोटल कॅल्क्युलेशन या पद्धतीनं येईल. ओके. आता इथं यू मिनिमम का म्हटलं ते लक्षात आलं ना? यू मॅक्सिमम का म्हटलं नाही इथं? म्हणजे x इज इक्वल टू 1 मीटरला पोटेन्शियल एनर्जी मिनिमम का असणार? डबल डेरिव्हेटिव्ह काढून बघा की याचं. याचं सिंगल डेरिव्हेटिव्ह काय आलं होतं? x - 1 आलं होतं. आणखी एकदा डेरिव्हेटिव्ह घेतलं तर काय येणार? 1 येणार. सो डबल डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह येते आणि डबल डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह येत असल्यामुळे पोटेन्शियल एनर्जी मिनिमम बनणार. डबल डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह येत असतं तर मी काय म्हटलं असतं? पोटेन्शियल एनर्जी इज मॅक्सिमम म्हटलं असतं.